कोणार्क, अपना शहर अपनी बातें। तर काय आपल्या मुलासोबत काय प्रकार घडला? माझं नाव एकनाथ श्रीपत सोळेकर। माझा मुलगा होळीच्या दिवशी इथं दाराशी होळी खेळत होता। तर इकडची पुढची मुलं 15-20 मुलं आम्ही झोपलेलो होतो। माझा मुलगा दारात खेळत होता तर 15-20 मुलं आली होळी खेळायला आणि त्याच्या फुगा मारला। तो फुगा त्याची पॅन्ट जळून बघा त्याच्या पायाला विजा झाली एकदम गंभीर स्वरूपाची। तो जर डोळ्यावर लागला असता, कानावर लागला असता किंवा छातीवर, पोटावर लागला असता तर माझा मुलगा किती गंभीर स्वरूपाची जखम झाली असती। तर मी असं संध्याकाळी आम्हाला बाकीची मुलं आजूबाजूवाले बोलले का जाऊन कंप्लेंट करा। तर मी पोलीस स्टेशनला गेलो 5 ते 6च्या दरम्यान। तर पोलिसने सांगितलं की असे असे मुलं लहान लहान येऊन माझ्या मुलाला एवढी इजा झाली फुगा मारून। तर पोलीस काय म्हणाले की हा लहान मुलं आहेत, आम्ही कारवाई करू शकत नाही। तर मी पोलिसांना काय म्हणालो की भले तुम्ही लहान मुलांवर कारवाई करू नका, पण तुम्ही तिथं त्यांना येऊन विचारा का बाबा ही रंग किंवा केमिकल कोणी दिला, कुठनं आणलाय ते तर चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा कोणी दिला असेल तर। तर पोलीस काय म्हणाले का लहान मुलावर कारवाई कर, मला तर असं वाटलं का त्यांचं काही इच्छा नाही। पण पोलीस आता तर बोलले की बाबा आम्ही लिहून देतो, तुम्ही छाया हॉस्पिटलला न्या। तर मग मी विचार केला की जर छाया हॉस्पिटलमध्ये त्यांची इलाज करण्यापेक्षा मग आम्ही प्रायव्हेट मध्ये करतो। आव्हाड डॉक्टरकडे नेला। आव्हाड डॉक्टरने पहिले इलाज केले, गोळ्या औषधं दिले आणि काल नेला परत। तर काल ते डॉक्टर बोलले की हा सर्जनला दाखवा, सर्जन सांगतील तुम्हाला याची चामडी ऑपरेशन करून काढायची का तसंच करायचं। तर माझं एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन त्यांना मुलांना 2-3 मुलांना तो ओळखतो, त्या मुलांना विचारून किती अजून अनेक मुलं होती त्यांना जमा करून त्यांना विचारावं का ती रंग किंवा केमिकल कुठनं आणलाय आणि जर कोणी त्यांना दिला असेल तर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी पोलिसांनी, बस की जेणेकरून दुसऱ्या कोणाला होऊ नये। आणि जर समजा चुकून झाला असेल, मला तर असं वाटतं, मी कोणाचं नाव नाही घेत, पण समजा कोणी जर त्या मुलांच्या हातातून करून घेतला असेल अशी घटना, तर कारण चुकून झाला असता, त्यांनी चुकून जो कलर आणला किंवा केमिकल आणला तर दुसऱ्या कोणाला पण खेळले असतील ते, मग त्यांना पण अशी थोडीफार इजा झाली पाहिजे होती ना। कारण ते एकाच माझ्या मुलाशीच तर नाही होळी खेळले। म्हणून जर पोलिसांनी येऊन जर चौकशी केली संशय काय वाटतं की बाबा या मुलासोबत हातपात करण्याचा प्रकार? आता मी तर असं काही बोलू शकत नाही, ते पोलिसांचं काम आहे। त्या मुलांना विचारून बाबा केला असेल तर, कारण वादविवाद प्रत्येक माणसाचे थोडेफार कोणाशी ना कोणाशी असतात। मग तसं जर कोणी जर काढला असेल तर काय ते पण काय ही मुलं कोण होती, कुठल्या परिसरात? आमच्याच पुढची बाजूतली गावातलीच आहेत समजावा। त्याच्यातून 2-3 मुलांना तो ओळखतो। तर त्यांना पोलिसांनी त्यांना विचारून आणखी कोण मुलं होती त्यांना गोळा करावी ना त्यांची, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये मुलं होती, त्यांना त्या माहिती असतील कोण कोण असतील आणखी। केमिकल वाटतो की ऍसिड वाटतो काय तुम्हाला? मी म्हणजे ऍसिडच बोलले, डॉक्टर ऍसिडच बोलले आणि इथं जे कलरचे वॉचचे कलरवाले आहेत विकणारे त्यांना पण विचारलं, ते पण बोलतात हा ऍसिड किंवा ऍसिड सारखाच प्रकार आहे, दुसरा कुठला तरी घातक। लहान पोरांच्या हातात ऍसिड दिलं कोणी? आता तेच पोलिसांनी शोधायला पाहिजे ना, म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो का बाबा तुम्ही शोधा। पोलिसांना एवढं, पोलिस बोलले का ते गटारातून पण उचलून हे करतील। मग त्यांना पोलिसांना एवढं पण सांगितलेलं का गटारातून जर समजा किंवा काही असेल तर ते असे घातक पदार्थ तुम्ही बाजूला फेकता कशाला, मग त्यांचा विल्हेवाट लावायला पाहिजे ना त्यांनी, तर जेणेकरून मुलांच्या हातात नाही यावं म्हणून। एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी ते जरा शोधावं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।